हे थंडगार हवा सुटलेली आहे आणि दिव्यागारच्या बीचच्या कडेकडेने आम्ही फिरतोय. खूप सुंदर लोकेशन आहे मित्रांनो. आता काय सांगायचं तुम्हाला. आणि आता ह्या लोकेशन आम्ही चाललोय मित्रांनो. इतकं सुंदर लोकेशन आहे. कडेकडेने आता जाणार आहोत. दिव्यागार बीचच्या कडेकडेने चाललोय. समुद्र तुम्हाला दाखवतोय. गाडीतून शूटिंग करतोय. काचातून थोडंसं हे होत असेल. कार लागाली पण ते लोकेशन एक नंबर मित्रांनो लोकेशन आहे. आणि हे लोकेशन बघितल्यावर तुम्हाला समजेल. बघा हे लोकेशन तरी बघा कसं दिसते. वा 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 काय नजारा आहे. आणि खरंच मित्रांनो इतकं सुंदर लोकेशन आहे. बघायचं तुम्हाला काय आता सांगावं. म्हणजे काय म्हणतात त्याला तोंडात शब्द सुद्धा येणार एवढं खतरनाक लोकेशन आहे. अरे बाबा बाबा बा. संध्याकाळच्या वातावरणात तर इतकं फोटो छान येतील. आणि हीच धुमधडाका करायचं आम्हाला संध्याकाळी. फक्त आम्हाला जेवणाचा प्लॅन करायचा आहे. थोडासा हुकाय लागलाय जरा. बघू जेवण झालं की इथंच आहे सगळं. कामं चाललेत सगळ्याची कामं चाललेत. मित्राचं काम चालले जबरदस्त. भावाचं बी काम चाललंय. आता असल्या गडबडीत आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे. हे बघा तयारी झाली लगेच आहे का. सगळी तयारी झाली. लय होईल गाम निघेल नाही तर एकच नंबर. हे नको नको नको. हा येस एक नंबर. हां लगेच 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 ओकेच एकच नंबर. तर बघितलं का मित्रांनो ही तयारी चालली पार्टीची. म्हणजे जेवणाचं नियोजन चाललं आहे दुपारचं. थोडा उशीर झाला जेवणाला पण असू द्या. प्रत्येकजण काम करतं आपापलं. अक्षय मोरे चुलीची मांडणी झाली. चूल कशी करायची निलेश मोरे हेल्प करतायत. एकंदरीत सगळं चिकन वगैरे धुवून घेतलं आहे हे बघा. आणि विकास गेजेचं चाललं आहे कांदा कापायचं काम. त्यांना कांदा कापायचा अनुभव भरपूर आहे. बघितलं चला. आणि सगळं साहित्य आता करून ठेवले. फक्त चूल पेटवायची आणि पटकन फोडणी द्यायची काम करायचे. त्याला हे करायचं पातेलं बसते का बघा. फक्त ट्रायल चालली पातेल्याची. पातेलं मोठं आहे चांगलं. चला ओके बस. पुन्हा बघा काय दगड बघा पुन्हा धरायला यायचं नाही. मित्रांनो श्रीवर्धनच्या ट्रिपवर येते. आणि बिर्याणीचं नियोजन चालले. बिर्याणी सगळं मी बी काम केलं. आता पातेल्याला माती लावायचं काम चाललंय. पटापटा पट 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 पट. निरोबोच्या हातात पाण्याची बॉटल आहे. बिस्लरीनं काय अडचण नाही. पाणी कमी पडलं म्हणून आपलं माती लावायचं काम चाललंय. पातेल्याला पट 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 माती लावायची. वा वा काळं पडू नये फक्त पातेलं. तेल लावलं असं चांगलं असेल. हां म्हणजे पातेलं काळं पडू नये मग काम चाललंय. तिकडे विकासचं काम चाललंय. हे बघा विकासचं बी काम चाललंय. जास्त वेळ लागणार नाही. फक्त वाट बघायची थोडीशी. फक्त लगेच पटकन लाकडं बिकडे पेटली चालू झाली की चालू झाली बिर्याणी. पहिली फोडणी द्यायची. चिकन शिजलं की 0 मिनिटात लगेच तांदूळ टाकून द्यायचा. काहीच अडचण नाही. नियोजन चालले खट. ते राहू दे का बाई मोडायची गरजच नाही. नाही नाही नुसतं चुरा टाका. चुरा टाकून ते अख्खे हायचं ठेवा काय अडचण नाही. काय म्हणायचं त्याला ती पुन्हा बिल्डरकडे चांगली चांगली कामं दिलेत. लाकडाला मोडायची विडायची फोडायची तोडायची असली कामं आहेत. खटणी घेऊन चालले. आणि तुम्हाला समुद्र दिसतोय का बघा. समुद्र दादा समुद्रच आहे ना. हा आहे बघा. आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाची हेल्प केली आहे बघा काकांनी. हे जागा बिगा आता ते सरपंच ओढत होते इथं. सगळ्यात महत्त्वाची त्यांनी हेल्प केली. तुमचं नाव काय. एकनाथ त्यांचं नाव आहे. एकनाथ वाघे दादांनी आम्हाला खरंच मदत केली ह्या लोकेशनला. आणि मित्रांनो लोकेशन इतकं भारी आहे ना. हे बघा समुद्र जवळ दिसतोय. सगळा समुद्रच आहे. हा इथून तिथून सगळा समुद्र दिसतोय.
तर हे बघ हे नियोजन झाले चुलीचं. दरे माचीस धर अक्षय माचीस. एकंदरीत मित्रांनो आता चालू झाली, चूल पेटवलेली आहे आणि झाली चालू मस्त. एकंदरीत चूल पेटली. आतुरता फक्त आता बिर्याणीची. काळा टी शर्ट आहे, काळा टी शर्ट आहे. निळूभाऊच्या अंगात काळा टी शर्ट आहे, तिघांच्या अंगात काळा टी शर्ट आहे. विकासच्या अंगात फक्त लाल टी शर्ट आहे. आणि लोकेशन बघा इतकं छान आहे ना, झाडाच्या खाली बसायला बिसायला चांगला आहे. मावशीबाई बी इथं आहेत, त्यांनी बी आम्हाला मदत केली. हे लय नका टाको. कसं वाटतं मित्रांनो नियोजन? आता एक नंबर नियोजन आहे मस्त. झाड चूल पिटली आता. वा वा वा. अशा बिर्याणी किती वेळात होईल पण आपल्या आता? अर्ध्या तासात तयार होईल ना? कारण नाही थोडा वेळ लागेल, पाऊण तास तरी लागणार, 10-15 मिनिटवर बनाय वेळ लागेल जरा थोडासा. इकडे भावाची मेहनत चालली, त्याला चक्कर आल्यासारखी व्हायली कारण जेवलेलं नाही सकाळपासून. सकाळी खाल्लाय नाश्ता, काय उपयोग नाही नाश्त्याचा. 350 रुपये बोंबलेत गेलेत आमचे. निलो रिस्क नका घेऊ, त्याची गरज नाही आपल्याला एवढी बरं का. चाललेत कष्ट पण निर्भाऊ त्याची गरज नाही आपल्याला एवढी. काय कामं चालली आहेत जोरदार. आणि नीट धरायचा, हलवायचा नाही कॅमेरा, व्यवस्थित लाव इकडं. प्रत्येक जणाची कामं सांगतो. आणि मी पण आता थोडे प्लास्टिक थांबता ही पण टाक. प्लॅस्टिक नाही, प्लॅस्टिक उडत होतं मी आणतो. जाळ लागलाय मित्रांनो, मस्त जाळ लागलाय वर. तेल बिल ओतलंय आता सगळं. इकडे बघा एक इकडे बघ, इकडे बघ. ओके तेल बिल ओतलंय सगळं केलंय. एवढं कशाला आणलंय का? ह्याचं गेलं गिन्यान. आणि सगळ्यात महत्वाचं चाललंय प्लॅनिंग आता. पटापट साहित्य टाकायचंय. दूर यायला लागला सगळ्या इकडे. एकंदरीत कांदा टाकलाय मित्रांनो. आता चाललंय प्रोसेस सगळं. झप 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 झप. जाळ जोरात जाळ लागलाय, चांगला जाळ लागलाय. आणि फक्त इकडे बघ. हे तरी मोबाईल हातून. हा खाली इकडे चिपळे लाव की खाली. आहे बस बस बस. ओके ओके. आता नाही पुढे ओके. तरी काम चाललंय. कांदा टाकला तर मस्त पैकी. आता बिर्याणीचं साहित्य. चला बिर्याणी साहित्य आपलं जर घेतात. अरे बोल नको मध्ये. बाटी हे बिर्याणीचं साहित्य आहे मित्रांनो. आणि इकडे मिळतं काम चाललंय. जिंगर गार्लिक पेस्ट. जिंगर तमालपत्र टाकून बासू दे जरा. तेल नाही काय कांदा बासू जरा. सेंटर नाही बस बस. तू नको काय म्हणू. नाही काय तमालपत्राचं चाललंय. तमालपत्र सोडले, तमालपत्राला वेळ तशा अशा पद्धतीने निलूभाऊ कांदा तळण्याचं काम करत आहेत. तसेच विकास गेजगे सर त्यांनी असा भरपूर जलद गतीने आग लावला. सगळी टीम तर घालून प्रक्रियाची कामं चालू आहेत. आणि आता हे तमालपत्र हे मगाच टाकलेलं आहे. आता हे खडा मसाला सगळं जे आहे खडा मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकतो. तांबूस थोडासा कांदा झाला. आता ह्याला बी थोडा तळावं लागेल. दालचिनी तळावं लागते मस्तपैकी. आता टाकले आता ह्याचा थोडा सुगंध सुटेल. त्याच्यानंतर आम्ही बिर्याणी मसाले आणलेले आहेत. घरकुल कुठले घरकुलचे नाहीत का? नाही लक्कीचे बिर्याणी मसाले आहेत सगळे. ठीक आहे. सुगंधाचा जास्त सुटतो लक्कीचा.
हे तळलं की आपण ते टाकणार आहे. अद्रक लसूण परत हे आली शिल्लक. काय माहिती बाबा आता काय घेतलं काय काय पहिली मोडलं नाही. आता कांदा जे आहे ना लालसर कांदा मस्त होतो. विकास नंतर पटकन लालसर आता कांदा होता आणि तळायचा पुन्हा करपल कांदा आणि टाका ते अर्धी टाका अर्धी. अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट अर्धी टाका जास्त नको बस. हां एक नंबर. आता ही झाले अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली विकासनं घाम सगळेजण कामं करतायत आणि पार्टीचं नियोजन चाललंय. एकदा इकडे बघा एक नील भाऊ विकास ही कोणा खाली अक्षय वर बघ. यार मला तर आता हळद टाकूया आपण. कांदा लालसर झालाय अद्रक लसूण सगळं टाकलंय. आता हळद टाकूया थोडी थोडी टाकायची असं कारण बाप लई पिवळी नाही करायची आपल्या बिर्याणी. ओके अद्रक लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आणि हळद ओके ही झाली. हॅलो ओके या त्या वरनं खाली गरगडत आला. मग तरी कमी केला लागा. आणखी फडकं बिडकं नील भाऊ. आता गाडी लोक हे फडकं त्यांना धरा येतंय का? त्यांनी कशाने धरले भाऊ? नीट झाड व्यवस्थित. आता हे चाललंय झालंय शिजत आली थोडा वेळ लागेल. आता 15-20 मिनिटातच काम होतंय सगळ्याचं आणि झालं मग जेवायचं मस्तपैकी नियोजन करायचं. सगळी मदत करतात सगळ्याची हेल्प चालली. सगळे झटतात. सगळ्यात महत्त्वाचं आता जेवायचे फक्त वास सुगंध सुटलाय आणि लोकेशन मित्रांनो तुम्हाला खरंच दाखवतो. तुम्ही माणसाला अक्षयनं दाखवलं हे बघा हो का इथंच समुद्रच हा सगळा समुद्र कुठपर्यंत बघा सगळा समुद्रच आहे आणि हा समुद्र आहे आणि तेव्हा इथं नियोजन आमचं चाललंय समुद्रच उंच कठड्यावरनं म्हणजे डोंगराच्या भागावरनं हा समुद्र खाली दिसतोय आणि इथं नियोजन चाललंय. खरंच मजा येते जेवणाला. ही सगळी टीम बघा एक 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 सगळी बसलेली की काकांची ह्यांनी मदत केली. ह्यांचं शेत आहे म्हणजे ह्या झाडाखाली बसून निवांत करा काय अडचण नाही. भरपूर नियोजन झाले आणि आता भूक लागली खरंच. सकाळपासून जेवलेलं नाही नाश्ता केला आहे एवढाच नाश्ता केला 350 रुपये गेल्यात काय परवडत नाही मित्रांनो. आता हे जेवण आम्हाला इतकं परफेक्ट झाले 2 टाईम कचून खाऊ शकतो किती बी खाऊ शकतो एवढं झाले मित्रांनो. बिर्याणी सगळी कांदा कांदा कुठे कांदा काप की जेवायला कांदा 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 राहिले मित्रांनो. कांदा कापायचा राहिले. पातीला शिजले हे बघा म्हणजे बिर्याणी शिजली पातीला सगळं झालं ओके चालेल. निर्भाऊ कुठे गेला चल निर्भाऊ कुठे लागले कांदा कापायचं काम बाबा आहेत. हा विकास आता झाले सगळं बिर्याणीचं पातीला बघा ही आणि आता खाली घेऊ पण बसायचं नियोजन करा. बसायचं तोपर्यंत वाफळ चांगलं शिजते झाले सगळं शिजते काय अडचण नाही. आता जेवायचं फक्त लगेच चला घेऊ का खाली? अजून 2 दिले हां चला पातीला खाली घेऊ विटकाट इटका केवरची आरावरची इटका जर तू इकडून ये विटकाट तात्काळ झाली का बघा आधी कर झालेला पास झाले झाला कोथमीर आणा कोथमीर नील भाऊ. हे त्यात कुठे ठेवायचे असे भाऊ? एकंदरीत मित्रांनो बिर्याणी झाली सगळी बघा खटच तयार झाली हे बघा. आणि आता हे बघा हे बिर्याणी म्हणजे सगळं मिक्सिंग केले काय अडचण नाही सगळं मिक्स आहे याच्यामध्ये थोडं आणि एका बाजूला काढाय नको बस पीस पीस तर अक्षय तुम्हाला दोघं का ते इकडं अक्षय बस 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 बस. निलेश लगेच इकडे पीस पीस टाक पीस एक गास हा लगेच काय मी उभा तोपर्यंत कसं आहे मित्रांनो असं हे बाहेरचं नियोजन असं केलं ना जरा बस 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 अरे बस आता ही
बस आहे बस एक एक आता मी उभा आहे तोपर्यंत ठेवतो. ठीक आहे मेरे स्टाईल में जिथे लिंबू थंड होईल ना तेवढं पाणी देऊ का ते मस्त पीस पीस अय अशा दिस इज चिकन चिकन पीस कुठं गेलं काय? गरम आहे देऊ का पीस? हम्म. हे बघा बिर्याणी तयार झाली आणि कसं नियोजन झालं बघा. हे बघा नाकवा नाकवा नाकवा? नाव सांगायचं प्रत्येकाचं. नाव काय म्हणत? एकनाथ. त्यांचं हां एकनाथ आहेत. आम्हाला ह्यांनी खूप मदत केली इथं. आणि हे अक्षय बिर्याणी, निलेश, विकास आणि आता हे माझं ताट घेतलंय मी पण आता करतोय निलेश. निलेशचं हे लिंबू पिळून कार्यक्रम चाललाय. मित्रांनो कसं वाटतंय? हां आणि कसं वाटतंय नियोजन? इकडे साईडला समुद्र, हे दिसतोय सगळा समुद्रच आहे आणि हे सगळं डोंगररंग आहे. इथं आमचं नियोजन चाललंय. टकाटकमध्ये बिर्याणीला सुरुवात झाली आणि गरम आहे जरा. नियोजन एकदम इतकं झकास झालंय ना. अशा ठिकाणी जेवायचं म्हणजे एकदम मस्त लागतं. तुम्हाला आनंद आनंद आहे सगळीकडे. सगळे आता एक जेवतात. नंबर. चला जेवण करूया आपण आता. लक्ष कसं आहे बिर्याणी? बिर्याणी एकदम जोरात झाली आहे. माझ्या मित्राचा बर्थडे आज. मित्राकडून आज संध्याकाळी पापलेट आहेत ओके 2000चं किचं. 2000. ओके विकास टाकत खटाखट खटाखट टाकटकमध्ये चाललंय याचं बी. खरं तेच हॉटेलपेक्षा आणि भाऊ हां कसं? ओके पाहुणे चालले. पाहुणं कसं? ओकेच. मित्रांनो खरंच म्हणजे झाली चांगली. असे कुठंतरी मित्रमंडळाच्या पार्टीमध्ये जर जेवण केलं असं खरंच म्हणजे छान लागते. आणि चवदार बिर्याणीचं नियोजन म्हणजे चवदार बिर्याणी झाली आणि भूक बी लागली. खरं तर भुकाच्या आवाज सगळं चांगलं लागाले कारण आम्ही सकाळपासून काय नाश्ता केला तर मग अशी खाल्लं माहिती हां नाश्त्याला 350 किलो नुसता नाश्त्याला काय खाल्ल्यासारखं वाटलं नाही काय नाही. 80 रुपये म्हणला. चहा बिस्किट काढले पहिल्यांदा विचार चहा बिस्किट छान लागला असा. तर मित्रांनो आता बिर्याणीचा प्लॅन तुम्ही बघितला असेल. आता कसा प्लॅन झाला हे कसं वाटतंय तुम्हाला पटापट कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आता इतकं पोटभर जेवण केलं खरंच जेवण केल्यासारखं वाटलं. अशी पार्टी करत जा, असा एन्जॉय करत जा. नवीन वर्षामध्ये आम्ही हा केलेला मोठा प्लॅन होता आणि तो सक्सेस झाला आहे. सुट्टीचं बी नियोजन झालं, सगळंच नियोजन झालं, पार्टीचं नियोजन झालं. आता आम्ही चाललोय पुढच्या प्लॅनसाठी. हां सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं महाग दिसतो ना तुम्हाला. हा सगळा समुद्रच आहे. हे बघा निलेशच्या डोक्याच्या वरनं जी इथून तिथून आहे सगळं पांढरं हे सगळं दूरकट दिसतंय. सगळं समुद्र आहे. तुम्हाला वाटत असलं आकाश इकडे वर आहे. हे खाली दिसतोय ना हा सगळा समुद्र आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळं पाणीच आहे. ह्या आम्ही डोंगरावर आहेत आणि खाली इथून दरी आहे. इथनं दिसतोय सगळं समुद्र. लोकेशन चांगलं निवडलं होतं. मस्त एन्जॉय वाटला, मस्त एन्जॉय केला. चला पुढे चालूया पुढच्या ट्रिपला. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.